आज दिनांक 27/2/2025 रोजी आज भूमिपूजन झालेले आहे। माझ्या या गायींसाठी पाण्याची सुविधा शासनाने केलेली आहे आणि पाईपलाईनसाठी मिळालेली आहे आणि या गायींना मानधन पण मिळत आहे। राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज ही एक या ठिकाणी संस्था आहे गायींची। आमच्याकडे आज 150 गायी आहेत। त्या माझ्या गायी किती दयाळूमय आहेत। आज ही सगळी माझ्या माता भगिनी ओटी भरून आम्ही गायीची पूजा केलेली आहे। गो माता की जय। काकू, तुम्ही आता बोलताना म्हणालात की याचं उद्घाटन आता सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे। मग नेमकं या संदर्भात काय माहिती सांगाल आपण? गायींसाठी मी आताच बोलले ना तुम्हाला की आम्हाला गेल्या 20 वर्षापासून आम्ही ही सेवा केलेली आहे। पण जेव्हा माणूस मनातून सेवा करतो त्याचं नक्कीच फळ मिळाल्याशिवाय राहत नाही। तर आमची जी ही शाळा आहे गोशाळा, तर याला आता मान्यता मिळाली आहे शासनाची आणि त्याच्या मार्फत प्रत्येक गायीला 50 रुपये आणि जे आज उद्घाटन आहे की पाईपलाईन आणण्यासाठी आदरणीय बाबासाहेबजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज गोवर्धन गोवंश सेवा केंद्र वृद्धापाटी यांच्या सहकार्याने देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती तालुका प्रशिक्षण तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी ही गोवंश शाळा आहे आणि तिथं आदरणीय माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब सहकारी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा गोंदिया यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सौभाग्यवती मंजुषाताई लटपटे, आदरणीय श्री मनीषजी कल्याणकर साहेब, सौभाग्य उज्ज्वला ताई पांगरकर, सह तहसीलदार मॅडम, तसेच डॉक्टर नाना सोनवणे सर प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त लातूर विभाग, माननीय श्री डॉक्टर श्रीधर शिंदे साहेब पशुसंवर्धन उपायुक्त, माननीय श्री डॉक्टर भूपेंद्र बोधनकर साहेब जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, मान्य आणि या साई गणेश मिलिटरी कॅम्पचे जे अध्यक्ष आहेत ते गणेश पर्सनल करियर डेव्हलपमेंट सेंटर आनंदवाडी अनिरुद्धजी केंद्रे काका, तसेच मी आणि प्रमुख व्याख्याते म्हणलं तर प्राध्यापक डॉक्टर श्री प्रफुल्ल कुमार पाटील, प्राध्यापक पै महाविद्यालय उदगीर, माननीय श्री श्याम सोनटके सर सेंद्रिय शेती तज्ज्ञ उदगीर, त्यांच्याकडे पण सेंद्रिय शेती आहे म्हणे। इतकं छान, त्यांनी तर तांदूळ ज्वारी गहू डाळी सगळं शेतातून पिकवतात। गुळ पण त्यांच्या तिथे आहे। गुळ आमच्याकडे नाही, आम्हाला पण गुळाची उपलब्धी करायची आहे। तर या ठिकाणी हे होत आहे। माननीय श्री शिवाजी क्षीरसागर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अहमदपूरचे, माननीय श्री केसाळे ज्ञानोबा साहेब पशुसंवर्धन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती अहमदपूर, माननीय श्री सुयोग येरोळे पशु विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती अहमदपूर यांची आम्हाला वारंवार मदत होते। आमच्या गायीसाठी त्यांनी येऊन पाहणी करतात। आम्ही खरंच त्यांचे सर्वांचेच खूप आभारी आहोत आणि आपण आलात या ठिकाणी आणि ही आमची बातमी घेतलात त्याच्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे। खूप खूप धन्यवाद ताई। त्या बायापासून इकडे
लक्या एखादा श्लोक म्हण चांगला वाला. सर का लके मंडळी, खऱ्या अर्थानं या बातमीचा उद्देश काय आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. कारण आपण जीवन जगत असताना ज्यावेळेस आपल्या नजरेसमोर पशूंची कत्तल केली जाते, ती कत्तल कुठेतरी थांबली पाहिजे आणि गोमातेला जीवन जगण्यासाठी मुक्त संचार मिळाला पाहिजेत. आणि तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे गायींचं गोरक्षण करा, हा संदेश या बातमीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा ABN4 आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.